संभाजीनगरात भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक करण्यात आली। गांधीनगर परिसरात लाठ्याकाठ्यांसह तुफान दगडफेक झालेली आहे। भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली। निवडणूक हरल्यानं शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार मिल्लू चावरिया यांच्या टोळक्यानं दगडफेक केल्याचा आरोप होतोय। दगडफेक प्रकरणी 14 जणांविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, चित्रात हा सर्व प्रकार जो आहे शहरातील गांधीनगर या परिसरामध्ये आहे। या परिसरामधले जे भाजपचे उमेदवार आहे हे आणि शिवसेनेचे उमेदवार हे समोरासमोर होते। मात्र त्यानंतर दोघांचाही पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार होते त्यांच्या घरावर रात्री दगडफेक करण्यात आला। काही टोळक्याने लाट्या काट्यासह त्यांच्या घरावरती चाल केली होती आणि हा सर्व संपूर्ण जो प्रकार आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। या तुफान दगडफेकीनंतर आता पोलिसांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर जी जमाव होता त्याला पांगवण्यात आलेला आहे। तणावपूर्ण शांतता परिसरामध्ये आहे। मात्र या प्रकरणी आता 14 जणांवरती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकारामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र सध्याची परिस्थिती तणाव निवळलेला आहे आणि पोलिसांनी 14 जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र या घटनेमुळे एकच खळबळ संपूर्ण शहरामध्ये उडालेली आहे। अशी घटना इतर ठिकाणी घडू नये यासाठी पोलिसांनी देखील आता खबरदारी केलेली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सचिन दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।